आत्मीयाः छात्राः अद्य दिने वयं पश्यावः निबन्धलेखनं व्याकरणकट्टा इति यूट्यूब कक्षे युष्माकं स्वागतम् असामः। निबन्धलेखनं सोपानक्रमः, शब्दसंग्रहः, विषयाधिष्ठिताः प्रश्नाः, प्रश्नान् अनुसृत्य वाक्यानि, उत्तमप्रारम्भः, समारोपः च, संस्कृतसूक्तयः, सुभाषितानि, वाक्यानाम् उचितक्रमः। तर पहा बाळांनो, आपल्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 4 अ आणि त्यामध्ये अ आणि आ त्यामध्ये आपल्याला विचारतात पहा निबंध लेखनम। प्रश्न क्रमांक 4 निबंध लेखनम अतिशय महत्त्वाचा प्रश्न। आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये निबंध लेखनम हा विषय आहे आणि त्यामध्ये आपल्याला मम प्रिय कविही, मम प्रिय खगः, मम प्रिय नेता, मम प्रिय उत्सवः, मम प्रिय पुस्तकम, मम प्रिय भाषा आणि भारतीय प्रसिद्ध स्थलम असे आपल्याला निबंध विचारतात। त्यांपैकी आपण सर्वच निबंध तुम्हाला देत आहोत। आज त्यापैकी आपल्याला पाहायचं आहे मम प्रिय खगः मयूरः। तर पहा बाळांनो, आज आपण पाहतोय पंचतः सप्तवाक्यात्मक निबंध लिखतः मम प्रिय खगः मयूरः। मयूरः मम प्रिय खगः अस्ति। मयूरः भारतदेशस्य राष्ट्रीय खगः वर्तते। सः सर्वखगेषु सुन्दरतम खगः। एतस्य केका प्रसिद्धाः। आकाशे मेघाः गर्जन्ति तदा एषः मयूरः आनन्दति नृत्यति च। तस्य नृत्यव अतीव नयनमनोहरं। नर्तनसमये तस्य कलापः विस्तृत भवति। एतस्य पिच्छस्य विविधाः वर्णाः। एतस्य पिच्छे नीलवर्णस्य आधिक्यं भवति। हरितः, पीतः, नीलः अपि वर्णाः मयूरस्य पिच्छे सन्ति। एते वर्णाः आकर्षकाः, अतः मयूरः सर्वेषां चित्तानि आकर्षयन्ति। एतस्य चञ्चु किञ्चित् दीर्घाः, मस्तके शिखा विराजते, अतः शिखी इति अपि जनाः च वदन्ति। एतस्य सम्पूर्ण शरीरं सुन्दरं, परन्तु चरणौ असुन्दरो भवत। एतस्य कण्ठः नीलः, अतः नीलकण्ठः इति एनम् अपि सर्वे वदन्ति। मयूरः वने वसति, वृक्षेषु आरोहति, तथा सः भूमौ चलति, धावति, आकाशे किञ्चित् कालम् उड्डन्ते च। सः सर्पान् अपि भक्षयन्ति, सः मानवान् सर्पेभ्यः रक्षति। सः सरस्वतीदेव्याः प्रियः अस्ति। भगवान् श्रीकृष्णः स्वस्य शिखायां मयूरपिच्छं धारयन्ति। भगवतः शिवस्य पुत्रस्य कार्तिकेयस्य वाहनम् अपि मयूरः अस्ति। मयूरः सम्पूर्णभारतदेशे दृश्यन्ते। बालाः मयूरान् दृष्ट्वा आनन्दन्ति। मयूरः आनन्दकरः अस्ति च, सः विहङ्गानां च राजा भवति। अतः एषः खगः मम बहु प्रियः खगः भवति। कश्चित् कविः एतस्य विषये गायति च। नृत्यति वृष्टौ केका कृत्वा, हरति मानसं चित्रकलापः। वदत वदतरे कोऽयं पक्षी, अयमस्ति मयूरः मयूरः। तर बाळांनो, अतिशय सुंदर असा संस्कृतमधला हा निबंध आहे। मयूरः मम प्रिय खगः अस्ति। मोर हा माझा अतिशय आवडता आणि प्रिय पक्षी आहे। मयूर भारत देशस्य राष्ट्रीय खग वर्तते, तो भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे। स सर्व खगेषु सुंदरतम खग, तो सर्व पक्ष्यांमध्ये अतिशय सुंदर असा पक्षी आहे। एतस्य केका प्रसिद्ध हा, मोराचं ओरडणं त्याला केकावली असं म्हणतो, ते अतिशय प्रसिद्ध आहे। आकाशे मेघाः गर्जन्ति तदा एषः मयूर आनंदी नृत्यति च। तर आकाशामध्ये जेव्हा पाण्याने भरलेले काळे ढग दिसतात तेव्हा तो अतिशय आनंदित होतो आणि नृत्य करतो, नाचतो। तसे नृत्य अति नयन मनोहरम, त्याचा जो काही नाच असतो, नृत्य असतं ते अतिशय डोळ्याचे पानं फिरण्यासारखं फेडण्यासारखं असतं, अतिशय मनोहर असतं। नर्तनसमये तस्य कलापः विस्तृतः भवति, नाचतेवेळी त्याचा पिसारा फुलतो। एतस्य पिच्छस्य वर्णा विविध वर्णाः, एतस्य पिच्छे नीलवर्णस्य अधिकं भवति, त्याच्या पिसाऱ्यामध्ये वेगवेगळे रंग आहेत, वेगवेगळे कलर आहेत आणि त्याच्यामध्ये निळा रंग अधिक आहे। हरितः, पीतः, नील अपि वर्णाः मयूरस्य पिच्छे सन्ति। हिरवा, पिवळा, निळा हे वर्ण
हे रंग मयूर त्या मोराच्या पिसाऱ्यांमध्ये खूप असतात. येथे वर्ण हा आकर्षक हा ते अतिशय आकर्षक असतात. अतः मयूर सर्वेषां चित्तानी आकर्षयन्ति आणि म्हणूनच मोर हा पक्षी सर्वांचं चित्त आकर्षित करतो. एतस्य चंचू किंचित दीर्घ त्याची चोच किंचित लांब असते आणि मस्तकी शिखा विराजते, डोक्यावरती तुरा असतो, म्हणूनच त्याला शिखी असं सुद्धा एक नाव पडलेलं आहे. माणसं त्याला शिखी सुद्धा असं म्हणतात. एतस्य संपूर्ण शरीरम सुंदरम परंतु चरण असुंदर भवतं. त्याचं संपूर्ण शरीर सुंदर जरी असलं तरी त्याचे पाय मात्र कुरूप आहेत असं म्हटलं जातं. एतस्य कंठः नीलः आता नीलकंठ इति नम अपि सर्वे वदन्ति. त्याचा कंठ निळ्या रंगाचा आहे म्हणून त्याला नीलकंठ असं सुद्धा आणखीन एक नाव आहे. मयूर वने वसति वृक्षेषु आरोहति. तो वनामध्ये राहतो, झाडांवर राहतो, झाडांवरती चढतो. तथासं भूमो चलती धावती आकाशे किंचित कालम उड्डंतेच. तर तसेच तो जमिनीवर चालतो, धावतो आणि आकाशात क्वचित उडतो थोड्या काळापुरता. सर्पाणापि भक्षयति. तो त्याचं सर्वात प्रिय खाद्य साप आहे. मानवानं सर्पेभ्य रक्षत. तो मानवाचं सापापासून रक्षण करतो. सरस्वती देव्या हा प्रिय असती. तो सरस्वती मातेचा अतिशय प्रिय आहे, वाहन आहे. भगवान श्रीकृष्ण स्वस्य शिखाय मयूरपिच्छम धारयन्ति. भगवान श्रीकृष्णाच्या डोक्यावरती नेहमी आणि नेहमी एक पंख, एक मोराचं पंख हे नेहमी दिसलं गेलेलं आहे. भगवत शिवस्य पुत्रस्य कार्तिकेयस्य वाहनम अपि मयूर असती. शिव पुत्र कार्तिक स्वामी यांचं वाहन सुद्धा मयूर आहे. मयूर संपूर्ण भारत देशे दृश्यन्ते. तो सगळीकडेच आढळतो. बालहा मयूरान दृष्ट्वा आनंदती. सर्वजणच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच त्याला पाहून आनंदित होतात. मयूर आनंदकर असती. तो अतिशय आनंद देणारा आहे. वेगानम राजाम असती. बघा तो पक्ष्यांचा राजा आहे. अतः एष खग मम बहु प्रिय खग असती. आणि म्हणूनच तो माझा खूपच प्रिय पक्षी आहे. आणि कोणी कवीनं त्याच्याविषयी अगदी मोहती गायली आहे की नृत्यती वृष्टो केका कृत्वा. जेव्हा त्याला आकाशामध्ये वृष्टी यायच्या आधी जेव्हा काळे ढग दिसतात तेव्हा तो केकावली करतो, मोठ्याने ओरडतो आणि नर्तन करतो, नाच करतो. हरती मन मानसम चित्रकलापह. त्याचं जे चित्र आहे, त्याचं जे नृत्य आहे ते आपल्या मनातलं दुःख वेदना हरून टाकतं, नाहीच करतं. आणि म्हणूनच सांगा पाहू वदत वदत रे कोयम पक्षी. सांगा पाहू कोण असा पक्षी अस्ति अयम मम मयूर. मयूर मी तर आहे मोर. ठीक, धन्यवाद. नमो नमः आत्मीयाः छात्राः. अद्य दिने वयं पश्यावः निबन्धलेखनं. व्याकरणकट्टा इति यूट्यूब कक्षे युष्माकं स्वागतम् असामः. निबन्धलेखनं सोपानक्रमः, शब्दसंग्रहः, विषयाधिष्ठिताः प्रश्नान् अनुसृत्य वाक्यानि, उत्तमप्रारम्भः, समारोपः च, संस्कृतसूक्तयः, सुभाषितानि, वाक्यानाम् उचितक्रमः. तर पहा बाळांनो, आपल्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 4 अ आणि त्यामध्ये अ आणि आ त्यामध्ये आपल्याला विचारतात पहा निबंध लेखनम. प्रश्न क्रमांक 4 निबंध लेखनम अतिशय महत्त्वाचा प्रश्न. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये निबंध लेखनम हा विषय आहे आणि त्यामध्ये आपल्याला मम प्रिय कवीही, मम प्रिय खगः, मम प्रिय नेता, मम प्रिय उत्सवः, मम प्रिय पुस्तकम, मम प्रिय भाषा आणि भारतीय प्रसिद्ध स्थलम असे आपल्याला निबंध विचारतात. त्यांपैकी आपण सर्वच निबंध तुम्हाला देत आहोत. आज त्यापैकी आपल्याला पाहायचं आहे मम प्रिय खगः मयूरः.